Very good morning, sir. Lovely program. The retired Regional Director of NIOS Hyderabad, Shri Anil Kumar Roteji, and the Honorable Guest of Honor, the Principal of PM Shri School, JNV Shegao, District Buldana, Shri Rajendra Kasar sir has arrived here. We warmly welcome the Honorable Guest and the Guest of Honor, and we humbly request them to kindly occupy their seat. Meet of 2024. Reunite, revitalize. And तो प्यारे बच्चों, जब जेएनवी शेगांव की बात की जाए, शेगांव नवोदय की बात की जाए, तो मैं बस इतना ही कहना चाहूंगा, ना महीनों की गिनती है, ना सालों का हिसाब है। ना महीनों की गिनती है, ना सालों का हिसाब है। मोहब्बत आपसे बेइंतहा बेहिसाब है। So, ladies and gentlemen, we are going to start the lovely alumni meet, and we are extremely happy to have among us the Honorable Chief Guest of this lovely program, the retired Regional Director of NIOS Hyderabad and the former Principal of JNV Shegao, Shri Anil Kumar Rote sir, as the Chief Guest. We warmly welcome you, sir. And we are also equally happy, the Guest of Honor, the most respected Principal of PM Shri School, Shegao, District Buldana, Shri Rajendra Kasar sir, and the former Principal of PM Shri School, Parbhani, Hingoli, Shri SS Wagmare sir. हम आप सभी का तहे दिल से स्वागत करते हैं, and on behalf of all of us, we request you, sir, to kindly light the lamp and to begin this program. और साथ ही हम मंच पर पीएम श्री स्कूल यवतमाल के उप प्राचार्य श्री darkness to light. The symbol of the same is lighting of the lamp. दीप प्रज्वलन और मां सरस्वती की पूजन से हम इस शानदार कार्यक्रम की शुरुआत यहां पर करने जा रहे हैं। और दीप प्रज्वलन अज्ञान से ज्ञान की ओर, प्राणी से परमात्मा की ओर, पदार्थ से सूक्ष्म की ओर ये यात्रा यानी दीप प्रज्वलन। आज हम सभी के लिए बहुत ही यादगार लम्हा, क्योंकि जितने भी मंचासीन यहाँ पर बड़ी लेकिन जज्बात वही है। लफ्ज अलग है लेकिन जज्बात वही है। जन्नत कहो या फिर शेगांव नवोदय, बात वही है। And so, ladies and gentlemen, now I am going to call upon the dais
one of the most successful alumni of JNV Shegau, the renowned General Surgeon of Buldana District, Dr. Anup Thoran, to come here. और हम डॉक्टर अनूप से गुजारिश करेंगे कि इस मौके पर चंद दो शब्द हमसे करें और हमसे कुछ गुफ्तगू करें. डॉक्टर अनूप धोरण, द रिनाउंड सर्जन ऑफ बुलढाणा डिस्ट्रिक्ट. ब्रह्म तस्मै श्री गुरुवेर नमः. याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या गुरूंना आपल्या ईश्वरांचं रूप दिलेलं आहे. त्यांच्या चरणी आपला साष्टांग नमस्कार नेहमीच असतो. यावेळेसचा आपला ॲल्युमिनी डे 2024चा खूप वेगळा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे कारणही तसंच आहेत. आमची जी बॅच आहे 1999 ते 2006, आम्हाला या परिसरात येऊन ऑलमोस्ट 25 वर्षात कंप्लीट झालेले आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही असा प्रयत्न केला आहे की आम्ही या वातावरणात असताना आम्ही ज्या शिक्षकांमुळे घडलो वाढलो, ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, संस्कार दिले, त्या शिक्षकांना, त्या गुरूंना आम्ही इथे आमंत्रित करावं आणि त्यांच्याशी की सर आम्ही तुम्हाला विसरत नाहीये म्हणून. पण ही कृतज्ञता भावना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतेच. ती भावना व्यक्त करण्यासाठी जी आमच्या बॅचने प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नातूनच हा आजचा कार्यक्रम आम्ही पुढाकार घेऊन करत आहोत. आपल्या आयुष्यामध्ये 3 गोष्टींचं, 3 व्यक्तींचं ऋण आपण नेहमी परतफेड केलं पाहिजे. एक म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे आपले गुरु जे शिक्षक असतात. आणि नवोदय विद्यालयामध्ये आपले शिक्षक, आपले गुरु हे आपले शिक्षक गुरु तर आहेतच, पण त्यांनी आपल्याला आई वडिलांसारखं सुद्धा प्रेम दिलंय. त्याच्यामुळे ही भावना आमच्या बॅचच्या मनामध्ये खूप होती की आम्ही जी खतखत होती मनामध्ये की आम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना बोलावलं पाहिजे, ही कृतज्ञता भावना व्यक्त केली पाहिजे. त्या अनुषंगाने आमच्या बॅचच्या मनात हा प्रश्न आला आणि आम्ही ऑर्गनाईज केलं सगळं. आणि आमची बॅच म्हणजे तुम्हाला काय सांगूया, एंट्री होती नवोदयाला आणि अनुपची लॅटरल एंट्री होती. अनुप लॅटरल एंट्रीचा स्टुडंट आहे. नोव्हेंबरमध्ये अनुपची ऍडमिशन झाली, डिसेंबरमध्ये आला. रात्री मेसची लाईन होती आणि मी प्लेट घेऊन उभा होतो. एक लांब लचक लाईन होती मागे. अनुप धोरण आला आणि असा उभा राहिला की आता या लाईन मध्ये लागून मला जेवण घ्यायचं आहे. मग मी अशी थोडीशी जागा दिली त्याला, घुस म्हटलं आतमध्ये. तर दोस्तों, मुझे ये कहते हुए बड़ा गर्व होता है कि हम जब दोनों कहीं किसी कॉन्फ्रेंस में जाते हैं तो हम लोगों को बोलते हैं कि हाँ हम JNV से हैं. और जैसे ऐसे कुछ दोस्त होते हैं. अनूप ने बोला कि तुम लोगों की दोस्ती इतनी गहरी और इतनी लंबी, ये जो सफर है दोस्ती का इतना लंबा हो जाता है कि लोगों को बोलते बोलते कुछ शेर मुझे याद आते हैं कि शर्त लगी थी खुशी को अल्फाज में लिखने की. शर्त लगी थी खुशी को अल्फाज में लिखने की. लोग किताबें ढूंढते रहे, हमने दोस्त लिख दिया. नवोदय का ये प्यार यूं ही उधार रहने दो. बड़ा हसीन है ये कर्ज, हमें कर्जदार रहने दो. So, ladies and gentlemen, now I humbly request the guest of honor of this lovely function, the most respected principal of PM Shri School, Shegau, District Buldana, Shri Rajendra Kasar sir, to kindly come on the dais and to deliver a welcome address. Anil Kumar sir, ex-principal of this Vidyalaya, respected Khandare sir, Wagmare sir, Meena sir, मैडम और मेरे सभी यहाँ पर अतिथिगण तथा प्यारे प्यारे एल्युमिनीज और प्यारे प्यारे बच्चों, बड़ा अच्छा लग रहा है जब ये सब बातें सुनते हैं. लिबे सर के मुंह से जो अल्फाज निकल रहे हैं और जो अच्छी अच्छी बातें, प्यार दिख रहा, उसके लिए एक आज का दिन बहुत ही सुंदर दिन है. एल्युमिनी डे ऑर्गेनाइज करने के लिए समिति के द्वारा हमें हर साल निर्देश होता है. उसका पर्पज यही होता है कि जो यहाँ से पढ़ लिख कर गए वो अपने एक्सपीरियंस यहाँ के और अच्छी बुरी बातें जो भी उन्होंने यहाँ पर
7 साल तक रहकर जो अच्छी चीज़ें उन्होंने यहाँ पर सीखी है, या कुछ बातें जो रह गई या उस वक्त ध्यान नहीं दिया कि कौन सी चीज़ें आप लोगों को क्या करना है, आप कैसे सक्सेस हो सकते हैं उनके जैसे, ये उसका मेन पर्पज़ है। और हर साल हम दिसंबर के 2nd संडे को ये समिति द्वारा तय है कि इस वक्त ये कार्यक्रम करना है, लेकिन इस साल हमने इसमें कुछ भी इनिशिएटिव नहीं लेते हुए लगभग 2 महीने पहले ही कुछ करने की जरूरत नहीं है, हम इस साल ऑर्गेनाइज करेंगे, आप गेस्ट रहेंगे। जबकि जब गेस्ट कहते तो होस्ट को गेस्ट कहना कहीं तो थोड़ा सा अलग लगता है, लेकिन उन्होंने कहा कि सर हम ही सब ऑर्गेनाइज करेंगे, इसलिए हम बिंदास थे। आप लोग देख रहे हैं पेंडॉल से लेकर हर चीज़ उन्होंने मैनेज की, और जो कुछ भी हमारे पेंडिंग वर्क भी थे उसे भी बड़े फास्ट, क्योंकि हमारा उधर गेट पर कुछ सेंटरिंग लगा था, कुछ गेट बनाने का काम शुरू था, ये काम भी वही कर रहे हैं। और उसमें से इसलिए हम लोग ऐसे लग रहा है कि किसी फंक्शन में दूसरे की जगह घर गए और अपना कार्यक्रम कर रहे हैं। तो ये इस बैच की एक इनिशिएटिव है। इसके पहले भी ऋणानुबंध कार्यक्रम बहुत अच्छा हुआ था, शायद उसके बाद उस चीज को देखकर इन लोगों ने सोचा है अभी कि हम 1999 की बैच से यहाँ पर ये प्रोग्राम लेने का मेन पर्पज यही है कि आप लोग जो बच्चे अभी यहाँ हैं वो सभी बच्चे आने वाले भैया लोगों से, दीदी लोगों से बात करें, उनकी सक्सेस स्टोरीज को सुने और अपने जीवन में उनके द्वारा दिए गए अनुभव को और सुने। हैदराबाद से आए हैं, बड़े दूर से आए हैं, लेकिन खुशी से आए हैं कि चलो मुझे आना है, ये मेरा स्कूल है। अनिल कुमार सर को मैं पहले से जानता हूँ, सिर्फ टीचर्स को जाना है, हमको गाड़ी से जाते तो भी डर लगता है रोड क्रॉस करते हो, तो ये बहुत सबसे बड़ी देन है। इसके लिए एक बार जोरदार सबसे तालियां बजाएं। तो आज हमारे बीच अनिल कुमार सर और उनके साथ मैडम और हमारे जो भी एक्स प्रिंसिपल, विद्यालय के एक्स प्रिंसिपल और रहे हैं एज ए टीचर्स, उन्होंने काम किया है, उनको भी ऐसा जरूरी नहीं कि उसी बैच के बच्चों को, टीचर्स को बुलाया, सभी प्रिंसिपल टीचर्स सभी को उन्होंने इनवाइट किया। उसमें से जिनको नवोदय से कुछ प्यार था वे सभी आए, जैसे लिखित कर मैडम दिख रही, तो जिनको नवोदय से प्यार था वो सभी आए। जिनको थोड़ा दुरावा होगा, है भाई नवोदय आते हम, या कुछ कारण हो सकता है ना आए, लेकिन इनमें इन्विटेशन सभी टीचर्स जो भी नवोदय से गांव में कार्य किए हैं, ऐसे सभी नवोदय के टीचर्स को वहाँ पर इनवाइट किया। और उनसे हमें वो दिन अभी भी याद आते हैं कि जब ये यहाँ पर ओवरहेड ब्रिज नहीं था, तो उस दिन का एमओडी ट्रैफिक पुलिस की ड्यूटी जरूर निभाता था, और इसका सारा श्रेय जाता है श्री अनिल कुमार सर, उनके अथक प्रयासों के लिए। और अभी अभी हमारे बीच, भाई मेरा मानना है कि अगर बजानी है तो दिल से बजाओ, ताली जोर से बजाओ। ओके, थैंक यू सो मच। और अभी अभी हमारे बीच पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय पलूस सांगली के आदरणीय प्राचार्य श्री अनिल कांबळे जी का आगमन हुआ है, उनका भी हम तहे दिल से पुनः एक बार हम शेगांव नवोदय का अटूट हिस्सा बनकर यहाँ पर आए हैं। जैसे कि यहाँ से मैं देख पाता हूँ हमारे पूर्व प्राचार्य श्री अनिल कुमार सर, जिन्होंने यहाँ से पीजीटी कॉमर्स के रूप में शुरुआत की और बाद में प्रधानाचार्य बने। डॉक्टर कलीग हु बिलोंग टू आवर डिपार्टमेंट पीजीटी इंग्लिश, विनय यारा मैम, हु इज नाउ द मोस्ट रिस्पेक्टेड प्रिंसिपल ऑफ केंद्रीय विद्यालय, इज ऑल्सो विद अस। अगर नाम लेना शुरू किया तो जो खुद मझधार में होकर भी औरों का साहिल होते हैं, ईश्वर उन्हीं को जिम्मेदारी देता है जो निभाने के काबिल होते हैं। And so, ladies and gentlemen, once again we are
equally delighted to enjoy the lovely moment, the reunited we are to revitalize. अब इसके बाद मैं यहाँ पर बुलाना चाहूँगा to my co-anchor Shrikant for the next program. Shrikant, the stage is all yours. कि लड़कों को नहीं आता आपस में प्रेम जाहिर करना, कि लड़कों जो दोस्त रहते हैं, लड़के जो दोस्त रहते हैं, लड़कियों को मुझे पता नहीं, कि लड़कों को नहीं आता आपस में प्रेम जाहिर करना, भाई तू नहीं जाएगा तो मैं भी नहीं जाऊंगा, बस यही होती है उनकी प्रेम की भाषा. की जैसे प्रेझेंट शिक्षक आहेत या सगळ्यांना आपल्याला सन्मानित करायचं आहे. ॲक्च्युली हे आभार आहेत आमच्या मनातून तुमच्याबद्दल सर, की फक्त शिक्षाच नाही तर जे काही लाईफ व्हॅल्यूज आहेत ज्या इथून आम्ही घेऊन गेलो, तर ह्या लाईफ व्हॅल्यूज आयुष्यभर कामात आल्या. डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी, बऱ्याचशा गोष्टी की ज्या पुढे प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये याच्यामुळे कामात आल्या. की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जेव्हा नाशिक, पुणे, मुंबई, कॅलकटा अशा ठिकाणी शिक्षणाला जाता, जे मेट्रो सिटीजमधले मुलं असतात त्यांच्यासमोर आपल्याला थोडासा असं मी बघितलं आहे की जे इतर शाळेतले लोक आहेत त्यांना थोडासा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होतो, पण मला कधीच नाही आला, अनुपला कधीच नाही आला. कारण आम्हाला असं वाटायचं की अरे आपण तर JNU मधून कसं काय येईल आपल्याला यांच्यापेक्षा जास्त येतो. तर ह्यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करत आहे श्री अनिल कुमार रोटे सर यांना. माननीय डॉक्टर अनुप धोरण यांना मी विनंती करतो की श्री अनिल कुमार रोटे सर यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावे. श्री अनिल कुमार रोटे सर. यानंतर टाळ्या वाजवा जोरात. मी व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे माझं नाव रुपेश राणे आहे.
मी रात्री नेटफ्लिक्सवरती एक सिरीज पाहत होतो, हिस्टॉरिकल सिरीज होती. तर मी म्हटलं आता ते सांगेल की बंगालची फाळणी झाली आता 1906 मध्ये, 1905 मध्ये. हा काही पण तुम्हाला कसं काय माहित बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली? अरे म्हटलं कसं काय माहित, म्हणजे आम्हाला शिकवलं, आमच्या लक्षात राहिलं. म्हटलं तुमच्या लक्षात नाही त्याला आम्ही काय करायचं? म्हटलं बाबा ते मला हे पण माहिती आहे. म्हटलं पानिपतची लढाई 1761 मध्ये झाली, म्हणजे तिसरं युद्ध. हा पण तुमच्या एवढं लक्षात कसं काय राहिलं? म्हटलं बाबर 1526 मध्ये भारतात आला. म्हटलं ते वाणी सर असे 5 फूट बाहेरून पासून सुरू करायचे की तुम्हाला माहिती आहे का बाबर भारतात केव्हा आला, सुलतानशाही केव्हा झाली. यानंतर मी मंचावर आमंत्रित करत आहे आमचे लाडके आवडते हाऊसमॅन डॉक्टर ज्योती डांगोरकर मॅडम. यानंतर ज्योती डांगोरकर मॅडम यांचा सन्मान शुभांगी आमले करेल. असं काय आवाज आहे बरोबर. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय श्री SM चौधरी सर यांचा सन्मान श्री साड्या वाजवा. विनोद सर आम्हाला हिवाळ्यात उन्हात घेऊन बसायचे. गावंडे सर यांचा सन्मान डॉक्टर मयूर खडसे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री प्रकाश क्षीरसागर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश क्षीरसागर. श्री HC मिश्रा सर, HC मिश्रा यांचा सन्मान श्री DS वैष्णव सर यांचा सन्मान श्री PS श्री VR कवडे सर. हरिओम काळे यांना. हरिओम काळे. श्री GR कांगड. श्री सौ सुशील कुमारी मॅडम. श्री GG ढोके सर. श्री GG ढोके सर यांचा सन्मान गणेश धडाखे करेल असं मी त्याला विनंती करतो. गणेश धडाखे.
डॉक्टर सुनील साखरकर, यानंतर जीवन कुटे सर, श्री कसर जी, मैं beloved ex-colleagues and teachers, staff members of this school, the teachers who are presently working and all the staff members who are serving this institution, and my most beloved in this school. It is a land of spirituality, it's a land of hope, it's a land of courage, valor and whatnot. I served here for 11 years in this school. I and my family members, my children, were here for almost very close to a decade, and I had wonderful students, highly talented students, and very, very talented staff members. Dear students, you must take pride in being Navodaya. I request you please not to make noise. See, each staff member was wonderfully talented. Everyone was like our Limaya sir. How extraordinarily he conducts this program. And this was everyday's event for us. Even we used to celebrate 15th August, 26th January like this. May not be during that time we might have not got this big pandal, but the spirit was as great as today's event was. And the students, their achievements itself will speak volumes about it. We need not have to speak a lot, because achievements speak more than words. भारत सरकार की अत्यंत प्रतिष्ठित संस्था है नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय। अभी एक रिपोर्ट में जो एनुअल रिपोर्ट अभी सबमिट किया गया नवोदय विद्यालय के द्वारा मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन को, 76.24 76.24% of students are successful in NEET examination. We are getting seats in MBBS, BDS and other courses. और 46% के आसपास विद्यार्थी IIT, JEE में सक्सेसफुल कैंडिडेट्स हैं। मतलब IITs में, NITs में पढ़ने वाले 46% विद्यार्थी नवोदय के हैं। और हर साल ऑन एवरेज 24 विद्यार्थी सिविल सर्विसेज में सेलेक्ट हो रहे विद्यार्थी, IAS, IPS, IRS। और मुझे गर्व का अनुभव होता है इस स्कूल से भी IAS, IPS बने हैं, IRS बने हैं। और ये भूमि, ये धरती बहुत उपजाऊ है। आज में आप यहाँ पर केवल पानी की कमी मत देखिए, अब तो पानी से कसर साहब ने और बाकी लोगों ने इसको हरा भरा बहुत सुंदर बनाया है। इसका श्रेय सभी प्रिंसिपल कसर जी को, टीचर्स को, और भी हासिल आप कर सकते हैं। असंभव नाम की कोई चीज नहीं है। आकाश का ये दिखने वाला तल नहीं, जो नहीं दिखता है तल वो भी हासिल कर सकते हैं। केवल आप में होप होना चाहिए, विश्वास के साथ काम करना चाहिए और अच्छी पढ़ाई के साथ आगे बढ़ना चाहिए। वही इन विद्यार्थियों ने किया है। ग्रोथ माइंडसेट था। ग्रोथ माइंडसेट किसको कहते हैं? ग्रोथ माइंडसेट अपने परिश्रम से जो विकास होता है,
जो एफर्ट्स ओरिएंटेड अचीवमेंट होता है उसको ग्रोथ माइंडसेट कहते हैं। और हमेशा अपने में ग्रोथ माइंडसेट बनाए रखना, इंटरनेशनल इवेंट होना चाहिए, ये हमारा मकसद है। और जरूर होगा, जिस तरह से यहाँ विद्यार्थी विकसित हो रहे हैं, उनके जो अचीवमेंट्स है, तो आई एम श्योर एंड आई एम क्वाइट कॉन्फिडेंट ये एक बैच का सेलिब्रेशन नहीं है। एक बैच ने तो यहाँ ऑर्गेनाइज किया, डॉक्टर अनूप धोरण, श्रीकांत पाटिल, उनके बहुत सारे साथी 1999 टू 2006 वालों ने यहाँ पर ये किया है, मतलब ये होस्ट किया। लेकिन दिस इज अ सेलिब्रेशन ऑफ एवरीबॉडी, ये उत्सव है, हम सब लोगों के मिलने का उत्सव है। तो हमने कहा जो बन सकता कीजिए, लेकिन यहाँ 4x100 मीटर ही होना चाहिए, क्योंकि भले ही हम उस ग्राउंड को फुल फ्लेजेड ना देख सके, लेकिन आने वाले जो विद्यार्थी होंगे इसमें सारे विद्यार्थी खेल सकें, इसलिए हमने जिद से इसको 4x100 मीटर की है, वो जिम्मेदारी के साथ आता है। विदेशों में लीडर इन मी स्कूल्स का प्रोग्राम चलता है, कुछ स्कूल्स में कॉन्शियसली लीडरशिप क्वालिटीज डेवलप कर रहे हैं, एट यंगर एज प्राइमरी लेवल से कर रहे हैं। तो मैं चाहता हूं कि हम अपने स्कूल में भी इनको अपनाएं। बहुत सारे सिस्टम्स है ऑलरेडी, प्रीफेक्टोरियल सिस्टम वगैरह है। स्कूल दिन दूनी रात चौगुनी विकास करेगा, और स्कूल का मतलब है स्टूडेंट्स। प्लीज रिमेंबर, स्कूल का मतलब है स्टूडेंट्स एंड टीचर्स एंड प्रिंसिपल एंड कम्युनिटी, पेरेंट्स। दिस इज द डेफिनेशन ऑफ स्कूल। So you should make your school proud of yourselves. I thank the batch of 1999 and 2006 for organizing such a wonderful event and providing me an opportunity to visit this school premises. I am touched. आणि नवोदय विद्यालयाच्या या प्रांगणात एकत्र येत असतो आणि मला वाटतं बहुतेक वेळेस मी हजर होतो। हा, कारण ती ओढ एवढ्या वर्षानंतर आता आम्ही सगळे 50शी गेलो आहे, सगळ्यांना 50 रनिंग आहे, पण इथं आलं की जरा वय कमी झाल्यासारखं वाटतं। चौधरी सरांचं कायमच कमी वाटतं। आमच्या फील्डमध्ये जाऊन काम करतो, मला वाटतं मी अनेक वेळा आलो आहे, अनेक वेळा बोललो आहे, फार जास्त बोलणार नाही, फक्त सर्वांना धन्यवाद देतो की हे जे बॉन्डिंग आहे, नवोदयचं जे स्पिरिट आहे, आजच्या सगळ्या वातावरणामध्ये आपण सर याचं जर काही प्लॅनिंग केलं, एक गेस्ट लेक्चर टाईप आपल्या शेड्यूलनुसार जिथे जिथे काही आवश्यक आहे, गरज आहे, तर मला वाटतं असे गेस्ट इथं अशा वेळेस आम्ही सगळे येतो, पुन्हा एकमेकांशी बोलण्यात भरपूर वेळ जातो आणि नंतर दिवस संपून जातो, परत पुढच्या वर्षीच आठवण येते की आपण काहीतरी करूया। तर असं न होता एक प्लॅन करून निदान विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मुद्दा आपल्याला करता येईल। मला या ठिकाणी त्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो। थँक्यू। माझे सर्व आवडते माजी विद्यार्थी 89 पासून तर 2002 पर्यंतचे सगळे विद्यार्थी, आता इथे शिकणारे सर्व विद्यार्थी या विद्यालयाचे सध्या इथे कार्यरत असणारे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, तसे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध तहसीलदार म्हणून होता, कारण आम्ही नेहमी पेपरमध्ये वाचत होतो आणि त्याच्या चांगल्या कामगिरीची पावती म्हणून त्याची ट्रान्सफर त्याच्या नेटिव्ह जिल्ह्यामध्ये करण्यात आली। या विद्यालय मानवीय मूल्यों में हम अगर देखें तो प्रेम, निर्भरता, निडरता, स्वाभिमान, अहिंसा जैसे गुण हमें विकसित करने होंगे। जब ये गुण विकसित हो जाएंगे, बिल्कुल मैंने साफ मना कर दिया, मैं नहीं बनूंगा। तो ये क्या करोगे आप? हाउस मास्टर नहीं बनोगे तो मैं सर मेरा पेड़ पौधा में इंटरेस्ट है, मैं पेड़ पौधा लगवा दूंगा। आपका पूरा कैंपस में बंजर पड़ा हुआ है, आपको पैसे नहीं सर, मैं अकेला ही रहती। फिर भी सर मैं एक साथ और जोड़े मेरे, और फिर जो आपके सामने नीम के पौधे दिखाई दे रहे हैं, जो नीम के पौधे इस कैंपस में उस टाइम लगाए गए थे, नीम, करंज और सीताफल, ये 3 पौधे मैं खुद नर्सरी के आदेश से नर्सरी से लेके आया था, सर के सानिध्य वो लगाए, और जब आज हम देख रहे हैं तो नीम के पौधे बड़े वृक्ष चलो सर यहाँ पर हम नीम और अमरनाथ हो करंज ये दोनों रहे। कई चीजों पर 4 साल की सेवाओं में 3 मेरे पीजीडी ज्योग्राफी थे, सर से नहीं किसी से नहीं बनी जब तक मैं रहा। हाँ, लेकिन जिस
मेरे जाने के बाद वो टीचर्स मुझे नहीं मिले तो फिर उनको अखरता भी है। ये चीजें कि मैं जो कर रहा हूँ वो सही कर रहा हूँ, ये सही करने की क्षमता मेरी है। सगळ्यात म्हणजे टॅलेंटेड आणि सगळ्यात ऑनररी मुलगा अमोल आणि अतुल। तर मी फक्त 2-3 प्रसंग सांगेल की म्हणजे शिक्षक कसं घडवतात। म्हणजे जशी टॉपर्स मुलांमुळे बॅच ओळखल्या जाते तसे आमची बॅच संजय खोलगडे, राजपूत आणि मी आमच्यामुळे पण ओळखले जायचे। कारण आम्ही तिघं म्हणजे काही जर झालं, कुठेही काही झालं तर तिथे म्हणजे माझ्यापर्यंत लिंक यायची म्हणजे यायचीच किंवा याचा कुठेतरी संबंध आहेत। म्हणजे वाघमारे सर त्याचं उदाहरण असेल तर आधी असं व्हायचं की म्हणजे आईने तर सांगूनच ठेवलं होतं सर्व हाऊस मास्टरला की सरांना की तुम्हाला जे करायचं ते करायचं पण याला सुधरून द्या। मग म्हणजे तुम्ही आता काय माहित नाही तुमच्या छडीचा वापर होतो की नाही, परंतु तुम्ही जेवढं समजा होत असेल तुमचं जेवढं वर्षभरात असेल तेवढं मला आठवड्याभरात व्हायचं माझ्यावर। आणि कधीच आम्ही म्हणजे जर समजा क्लास चालू असेल आणि मामा आले वर्गात विचारायला तर आम्हाला माहित असायचं की आमच्या तिघांना आम्हाला बोलवलंच आहे कुठेतरी आणि सुधारायचोच नाही। म्हणजे मार खूप खायचो परंतु सुधारायचं कधीच नाव नाही घेतलं। परंतु जर अनिल कुमार सर आले म्हणजे अनिल कुमार सर, वाघमारे सर यांचं म्हणजे आयुष्यात खूप मोठं स्थान आहे। कारण त्यांनी एवढं जेंटली सगळं बसून समजून सांगून की तुझी अशी परिस्थिती आहे म्हणजे ते वयात तसं राहतं, आपण लहान राहतो, विद्रोही स्वभाव राहतो, ऐकण्याचं मनस्थिती नसते। परंतु यांनी इतका विश्वास दाखवायचे की वाघमारे सरांनी हाऊस कॅप्टन केलं होतं, नंतर स्कूल कॅप्टनसाठी नाव म्हटलं सर मी म्हणजे एक उदाहरण देतो मी काही बाकी आम्ही काय करायचो ते सांगत नाही तर परत टीचरचे डोकेदुखी वाढेल। परंतु एकदा असंच मेसचा प्रसंग झाला होता, रात्री 1:30 वाजता झाला होता आणि मग एकदा सर हे होते प्राचार्य होते वाघमारे सर आणि जे वॉचमॅन होते ते सरांकडे गेले की सर मेस में कुछ तो चल रहा है। तर सर मेसकडे नाही पळत गेले, सर रूमवर आले होते की बा मी मयूर कुठे आणि मी कपडे धुत होतो, सर तिथं कपडे धुवायचे तिथं आले की तू यहाँ पे तो वहाँ पे कोण आहे। तर मग तिथे मग मी सांगितलं की सर आपलेच 2 जण आहेत आणि ते पोहोचले। सरांचे फक्त एकच कन्सर्न असायचं की बा मुलांना काही व्हायला नाही पाहिजे आणि तुम्ही चांगल्या सवयी तुम्हाला लागल्या पाहिजे। आणि त्यामुळे मग इतकं व्यवस्थित वाटायचं की सर तुम्ही जो विश्वास दाखवता, नंतर मग हळूहळू मला असं वाटतं की ते वाल्याचा वाल्मिकी झालं मी 11व्या वर्गापासून। म्हणजे जेंटली सरांनी 9वी-10वी पासून सोबत झाले, सर खूप समजून घेतलं। आणि जसं मी सांगितलं एक दुसरं उदाहरण मी सांगतो, अमोला सोबत आहे, साक्षीदार आहे। गणित म्हणजे माझा सगळ्यात वीक सब्जेक्ट म्हणजे गणित, मला खूपच भीती वाटायची। म्हणजे एक लॉगॅरिथम टेस्ट होती, मला अर्धाच मार्क पडला होता 25 पैकी। आणि नेक्स्ट याच्यात असं होतं की आता करायचं काय, एवढा मोठा स्कोअर कव्हर करायचा। अमोलच्या साईडला बसलो मी आणि आमचे सर होते आदरणीय गुण सर, शेवटी ते आपले गुरुच असतात। त्यांनी याला 24 दिले, मला 24.5 दिले आणि मला टॉपर म्हणून सरांनी असं केलं की बा आता अशा मुलाचं तुम्हाला उदाहरण देतो की ज्याला मागच्या अर्धा मार्क होता आता तो टॉपर आहे, त्याला 24.5 म्हणजे 25 मार्क पडले। आणि सरांनी मला स्टेज फळ्यावर बोलून सांगितलं की एक गणित तू सोडून दाखव, कुठलंही एक। आणि मी फक्त असं होतं की सर मला तेव्हा आठवत होतं, आता आठवत नाही। आणि सर म्हटले की नाही बघ म्हणजे तू पायावर दोंडा मारून घेतो, हे सरांचे शब्द होते। 9व्या वर्गातला प्रसंग मी म्हटलं 9वी पासून मग थोडं, आणि तो प्रसंग कायम स्मरणात राहिला। त्यानंतर मग गणितात माझा असं हे नाही, परंतु 9 मार्क तरी पडले पाहिजे, 5 झालं पाहिजे, एवढं माझं अचिव्हमेंट म्हणजे टार्गेट असायचं। बाकी वाणी सरांनी जे हिस्ट्रीसाठी मेहनत घेतली, वाघमारे सरांनी जिओग्राफीसाठी, आणि विना मॅडम होत्या इंग्लिशमध्ये, हे 3 सब्जेक्ट चांगले होते। 12वीतही मला मी काठावर पास झालोय 36 गणितात। आई आहे इथे, आईला एकदम टेन्शन आलं की याला काय मार्क पडले आणि मी खुश होतो। जुने किस्से तेव्हा मे बी आपल्याला आवडत नसतील, पण आज ते आठवले की खूप म्हणजे शरारे येतात अंगावर। मी असा होतो की जेव्हा मी सेकंड बॅचला लागलो होतो 6वी मध्ये, तर मी 2दा पळून गेलो होतो।
पळून गेलो होतो, बाबाने आणून सोडलं होतं, बाबाच्या मागे लागलो होतो, स्टील त्यांनी पाय झटकून मला ढकेलं होतं की तू इथेच राह, कारण की त्यांना माहिती होतं की टीचर खूप प्रेमाने आपुलकीने शिकवतात, सांभाळून घेतात, लक्ष ठेवतात. सो परत एकदा आयोजकांचे आभार, शिक्षकांचं स्मरण, प्रणाम. नवोदयच्या शिक्षकांनी आम्हाला फक्त इथे पुस्तकी ज्ञान दिलेलं नाही आहे, तर जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर त्यांनी जरी डायरेक्टली सांगितलं नसेल की असं करायचं, पण त्यांनी ज्या लहान लहान गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली आमच्या चुकांमधनं आम्हाला डे टू डे लाईफ शिकवल्या, त्या आजही आमच्या सगळ्यांच्या कामात पडतात. फक्त माझ्याच नाही, सगळ्यांच्या मी 100% सांगू शकतो. नवोदयच्या काही लहान लहान आठवणी माझ्या वेळेसच्या सांगायचं म्हटलं तर मॉर्निंगला सकाळी उठायची इच्छा कधीच कोणाची होत नव्हती, पण माहिती होतं की जर नाही उठलो तर एकतर वाटाणे सर रूमपर्यंत येतील छडी घेऊन किंवा मोठी काहीतरी हॉकी स्टिक घेऊन, आणि नंतर अदरवाईज नंतर मारतील वगैरे जे काय असेल ते. स्वाभाविक स्टार्टिंगला आपल्याला जीवावर येतं, वाईट वाटते, पण ते वळण ते आजही कामात पडतं. आता समजा आम्ही कुठे, जेव्हा मी MBBS करायचो किंवा बाकी आम्ही शिक्षण करायचो, तर मित्रांमध्ये पंक्च्युअल म्हणा किंवा समोर जाणार आम्ही राहायचो, कारण की आम्हाला माहिती आहे की त्याचा फायदा काय होतो आणि काय झालेला आहे. बस एक शेवटची लाईन बोलू इच्छितो की जमीन सोना देती है, समंदर मोती देते हैं, बट इस नवोदय ने और अदरवाइज ओवरऑल सब नवोदय से हीरे निकलते हैं. थँक्यू. अतुलला पण स्टेजवर यायचं होतं, अतुलचे 2 लाईन मी बोलून देतो. मित्रांनो, ॲक्च्युली नवोदयचे मी सुद्धा खूप धन्यवाद मानायला पाहिजे की मला नवोदयनी अनुप सारखा मित्र दिला, जो आणि माता सरस्वतीला नमन करतो. विद्यार्थी मित्रांनी आपला जास्त वेळ घेणार आणि माझे सर्व गुरुजन आहेत. जेव्हा नवोदयला शिकायला होतं तेव्हा आमचे जर शिक्षक म्हणायचे जा भाषण कर, तेव्हा हातपाय लटलट कापायचे. स्टेजवर गेल्यानंतर काय बोलावं काय बोलणार नाही, एक लाईन सुटली दुसरी लाईन आठवायची, दुसरी लाईन गेली डायरेक्ट शेवटचाच आठवायचा. मुलं समोरचे तुमच्यासारखे आम्ही खाली बसलेलं असं आणि लहान मुलं असायचे, पण त्या शिक्षकांनी जे वळण दिलं ते आम्हाला डिसिप्लिन, नॉलेज डिसिप्लिन. आज मी इथं जे उभा आहे जस्ट बिकॉज ऑफ नवोदय. आणि माझा मुलगा पण इथं नवोदयला होता, 1-2 वर्ष राहिला, पण त्याच्या आजोबा म्हणाले की आपल्याच घरच्या संस्था आहेत, तूच दुसऱ्या संस्थेत राहशील तर लोक कसे आपल्या संस्थेत मुलं टाकतील, म्हणून त्याला नाईलाजपणा घेऊन जावं लागलं. बट एक सांगू इच्छितो, मी जास्त वेळ आपला घेणार, एक सांगू इच्छितो की मी माझा जो हा परिवार आहे नवोदय परिवार, या नवोदय परिवाराचे मला खूप ऋण आहेत, उपकार आहे. आता जस्ट मी रिसेंटचा तुम्हाला एक अनुभव सांगतो की विधानसभाची निवडणूक माझ्या मिसेसने लोकसभा विधानसभा लढली आहे, आणि माझा हा नवोदय परिवार माझ्या परिवाराशी जोडलेला होता. ते माझ्या पक्षाशी नव्हते, माझ्या विचाराशी नव्हते, पण हा जो माझे सिनियर होते, ज्युनियर, ते सर्व मित्रमंडळी येऊन अदृश्यपणे, जे अदृश्य हात असतात, अदृश्य हातानुसार आम्हाला म्हणजे माझ्या मिसेसचा प्रचार केला. आम्हाला त्यांना धन्यवाद देण्यासाठी फक्त या स्टेजवर आलेला आहे. माझे जे गुरुजन वर्ग आहे त्यांच्यामुळे आज इथे उभा आहे, आणि जे माझे मित्रमंडळी आहेत, सिनियर असतील, ज्युनियर असतील, ज्यांच्यामुळे मला नावलौकिक आहे, की या परिसरात माझं नाव आहे किंवा आमच्या परिवाराचं नाव आहे, त्या सर्वांचा अभिवादन किंवा धन्यवाद देण्यासाठी मी आपल्याकडे उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं जे संस्कार मिळतात, इथं जी शिकवण मिळते, इथं जे तुमचं ज्ञान मिळतं, हे ज्ञान किंवा शिक्षण किंवा संस्कार हे केव्हाही विसरू नका. आयुष्यात खूप मोठे व्हा, खूप मोठे बना, आणि आपण ज्या समाजात जगतो त्या समाजात आपलं काही ऋण असेल, जी माझी जन्मभूमी असते तीच माझी कर्मभूमी आपण मांडलं पाहिजे, आणि त्या कर्मभूमीला आपण पाहण केलं पाहिजे. आता मुकुल सरांनी बोलता सांगितलंय की पाटडी एक गाव आहे बुलढाण्याजवळ, ते त्या आपल्या नवोदयचे दोन्ही विद्यार्थी होते, त्यांनी स्वतः उच्च शिक्षित होते, त्यांनी स्वतःच्या पैशातनं त्या गावाला इतकं स्वयंसुप्लान केलं की ते जिल्हा परिषद शाळा केव्हा वाटत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आयुष्यात खूप मोठे व्हाल, खूप पैसे कमवाल, पण आपण या समाजाचं आपलं ऋण आहे, ऋण काहीतरी देणं आहे, हे समजून या समाजासाठी आपण जगलं पाहिजे, आणि समाजवृत्ती आपण जोपासली पाहिजे. इथले संस्कार आपण केव्हा विसरले नाही पाहिजे. एवढेच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात्
तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वप्रथम मी त्या गुरूंना वंदन करतो की ज्यामुळे आज मी या स्टेजवर उभा आहे। त्यानंतर मी स्वर्गीय राजीव गांधीजी यांना नमन करतो की ज्यांच्यामुळे आज मी या छताखाली उभा राहून अजूनही रिटायर झाल्यानंतर देखील जवाहर नवोदय विद्यालय भुसावळचा प्रिन्सिपल म्हणून अजून मी इथला 1991चा पीजीटी आहे। ते विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यावेळीची स्थिती या नवोदयची काय होती हे फक्त चौधरी सर 2 मिनिटं बोलतोय। जसं आता रिस्पेक्टेड खंडारे सर बोलले की तुम्ही इथं आलात हे तुम्ही लकी आहात आणि खूप लोक खूप पैशाचं सत्तेचं कशाचं तरी आम्हीच दाखवून इथे ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत असतात पण त्यांना भेटत नाही। तर तुम्ही असे काय वेगळे आहात त्यांच्यापेक्षा? तर तुम्ही इथं आलात, तुम्हाला तुमची व्हॅल्यू आहे का? यावर फक्त माझं एक गोष्ट मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती की जे रोपटं असतं त्या रोपट्याच्या आपल्या नर्सरीमधून 2 रोपटे जर आपण आणलेत आणि त्यातलं एक रोपटं आपण घरात ठेवलं, त्याला पूर्ण त्याची काळजी घेतली, त्याला वेळोवेळी पाणी दिलं, त्याला कधी पाऊस आला तर त्याला आपण झाकून घेतलं, अशा गोष्टी केल्या आणि त्याच बॅचचं दुसरं रोपटं आपण शेतामध्ये लावून दिलं। त्याच्याकडे ना कधी कोणी वेळेने पाणी दिलं, ना कधी त्याला कोणी त्याची काळजी घेतली। म्हणजे त्याच्याबद्दल जितकी जिज्ञासा पाहिजे, सहानुभूती पाहिजे, त्याला ती मिळाली नाही आणि घरातल्या रोपट्याला सगळं काही मिळालं। पण जर तुम्ही एका कालावधीनंतर बघितलं तर जेवढं रोपटं रानातलं वाढतं तेवढं घरातलं वाढत नाही। याचं कारण असं की त्याने आपल्या मातीसोबत एक नाळ बनवलेला असतो म्हणून त्याची वाढ ही खूप नॅचरली होते आणि खूप ऑर्गॅनिकली आणि खूप भरभराटीमध्ये जाते। जे घरात राहिलेलं रोपटं आहे ते लिमिटेड गोष्टीमध्ये आहेत, ते फक्त ऐशोआरामात वाढलेलं आहे, त्याची वाढ कधीच होणार नाही। तुम्हाला इतकंच सांगायचं की तुम्ही ते रानातले रोपटे आहात, तुम्ही 100% उद्या मोठे झाड होणार। बस स्वतःवर विश्वास ठेवा। धन्यवाद। येथे उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, ज्याच्यामध्ये सिनियर ज्युनियर सर्व उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, ऍक्च्युली 2 तास सलग बसल्यानंतर पुन्हा मानसशास्त्रीय दृष्ट्या व्यक्ती बसू शकत नाही एका जागेवर आणि मला जे काम दिलंय वोट ऑफ थँक्स हे बहुतेक तुमच्या सर्वात आवडीचं म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचा इव्हेंट असेल, त्याच्यामुळे फक्त 2 मिनिटं बोलतो, त्यानंतर सर्वांचे आभार मानतो आणि आपण कार्यक्रम संपवूया। सर्वप्रथम सांगायचं झाल्यास सुरुवातीला मयूरदादा तुम्हाला बोललेच आहेत, मी मयूरदादांचा छोटा भाऊ, म्हणजे छोटा भाऊ इन द सेन्स त्यांनी जे काय कामं केलेले आहेत, जे काय तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचंच वर्जन, वेगळं वर्जन। परंतु हे जे रॉ मटेरियल होतं त्याला पॉलिश करून एकदम पक्क्या मटेरियलमध्ये बनवायचं काम जे केलंय ते इथे बसलेले सर्व शिक्षक वृंद आहेत आणि त्यामुळेच मी आज उपजिल्हाधिकारी पदावर आहे आणि जिल्ह्याचा कारभार व्यवस्थित हाताळतोय। त्यानंतर जसं जसं आम्ही नवोदयला 6वीला आलो, 6वी नंतर 12वी पर्यंत इथे राहिलो, बऱ्याच गोष्टी दरम्यानच्या काळात होतात। ऍक्च्युली मला बोलायचं भरपूर आहे, परंतु तुमच्याकडे बघून म्हणजे सध्या आता एनर्जी राहत नाही तुमची एवढ्या वेळपर्यंत ऐकून घ्यायची। एक छोट्या म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये संपूयात आपण। सुरुवातीला जसं आम्ही इथे 6वीला प्रवेश घ्यायचा, जशी तुमची आताची मानसिकता असते प्रत्येकाची त्यावेळेला तीच असते, परंतु हळूहळू त्या मानसिकतेमध्ये बदल जसं जसं शाळेमधला आपला कालावधी जाईल, आपल्या कानावर इथल्या ज्या काही गोष्टी पडतील, इथे ज्या काही सुविधा आपल्याला मिळतील त्यानुसार आपल्यामध्ये बदल घडत जातो आणि मग शेवटी जसं मयूरदारांनी सांगितल्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी होऊन आपण इथनं बाहेर जातो। जेव्हा मला सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सांगायची सवय आहे, मी ऑफिसला सुद्धा तेच काम करतो, परंतु फक्त एक निगेटिव्ह थोड्या स्वरूपाचं एकच वाक्य बोलेन, तुम्ही जेव्हा इथनं बाहेर जाल आणि बाहेर कुठेतरी एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल किंवा कुठले क्लासेस लावलेले असतील
कुठे राहायला एखादा हॉस्टेल असेल, अशा सर्व ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला आठवेल नवोदयचं डाळ असलेलं वरण आणि बाहेरचं पाण्याचं वरण. इथे झोपायला असलेली मऊ गादी आणि बाहेर रून असलेली अशी पूर्ण जमा झालेली गादी. इथे तुम्हाला जे सुविधा प्रत्येक क्षेत्रामध्ये घडण्यासाठी, म्हणजे इव्हन ते स्पोर्ट असो, कल्चरल असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये इथे घडण्याला तुम्हाला जो वाव मिळतो तो बाहेर मिळत नाही. त्याच्यामुळे इथे आहे तोवर या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्या. त्याचा दुसरा पैलू, बऱ्याच वेळा असंही होतं की आपण नवोदयचे विद्यार्थी आहोत, या आविर्भावात आपण बाहेर जातो. नो डाऊट आपण सुप्रीमच आहोत आणि बाहेर गेल्यावर ते असायला पण पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा बाहेरच्या स्पर्धेशी आपण त्याची कधी जाणीव नसते किंवा ती बघितलेली नसते. आणि बऱ्याच वेळा मग असं होतं की नाही, मी हुशार आहे आणि माझ्या नंतरचे कॉन्फिडन्स असावा, हरकत नाही, परंतु बाहेरच्या दुनियेमधले जे आहेत ते माझ्यापेक्षा कमी हुशार आहे किंवा तुम्हाला जे काय म्हणायचं ते. आणि अशा वेळेला मग तुमच्या अभ्यासामध्ये थोडी कमी होत जाते, तुमची मेहनत कमी होते. आणि मग जेव्हा एखाद्या वर्षानंतर निकाल येतो तेव्हा कळतं की आपल्यापैकी आपलं टॅलेंट आहे, बऱ्यापैकी लोक गेलेलेच आहेत, परंतु काही विद्यार्थी मग नंतर त्यांना कळतं की आपली मेहनत कुठेतरी कमी पडली. त्याच्यामुळं ह्याला नेगेटिव्ह घेऊ नका, परंतु इथली स्पर्धा आणि बाहेरची स्पर्धा दोनही ठिकाणी फरक आहे, बाहेरही स्पर्धा आहे. तर त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला जे काही घडवल्यानंतर, जसं माझ्या पूर्वीच्या सर्वांनी सांगितलं की पुन्हा पुन्हा 6व्या वर्गात जावंसं वाटतं पुनर्जन्म घेतल्यासारखं, आणि नवोदयला यावंसं वाटतं, ते उगीच यावंसं वाटत नाही. काल सायंकाळी मी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अभ्यासाच्या किंवा काही आयुष्य कसं घडवायचं काय ह्या गप्पा केलेल्याच आहेत. यानंतरही कार्यक्रमानंतर आपण गप्पा करूयात. त्याच्यामुळं माझं आजचं जे म्हणणं आहे ते मी इथेच थांबवतो. फक्त आता वोट ऑफ थँक्ससाठी 2 शब्द बोलतो. आमच्या बॅचच्या वतीने जो हा कार्यक्रम घेण्यात आला 1999 ते 2006ची बॅच, तसं बघितलं तर हा कार्यक्रम फक्त आमच्या बॅचसाठी नाही, सर्वांसाठीच आहे. त्याच्यामुळे मेहनत सर्वांचीच आहे. परंतु या कार्यक्रमासाठी जी काय आता मी काही लोकांची नावं घेणार आहे त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नव्हता. सर चेतन चाल